13 एप्रिल 2029 ला ॲपोफिस नावाचा लघुग्रह हा 1,10,600 किलोमीटर प्रति तास इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने प्रवास करत आहे आणि हा ॲपोफिस ग्रह पृथ्वीपासून अवघ्या 32,000 किलोमीटर अंतरावरून जाणार आहे आणि हे अंतर इतकं कमी आहे की पृथ्वीच्या भोवती फिरणारे जे जिओ स्टेशनरी कम्युनिकेशन आणि वेदर सॅटेलाइट्स असतात ते 35,786 किलोमीटर इतक्या उंचीवर फिरत असतात। तर कल्पना करा, जर ॲपोफिस हा लघुग्रह चुकून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीवर आढळला तर याचे परिणाम काय होतील। तर आपल्याला जर याचा अंदाज लावायचा असेल तर दुसऱ्या विश्वयुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर जे अणुबॉम्ब टाकले होते त्यातून 15 ते 21 किलोटन इतकी ऊर्जा उत्पन्न झाली होती, पण ॲपोफिस हा 1000 ते 1200 मेगाटन इतकी ऊर्जा उत्पन्न करू शकतो, म्हणजे 80,000 ते 1,00,000 पटीने जास्त। तर प्रश्न असा निर्माण होतो की ॲपोफिस हा लघुग्रह पृथ्वीवर आढळणार आहे की नाही। तर हे जाणून घेण्यापूर्वी आपल्याला हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे की ॲपोफिस सारखे हे जे काही लघुग्रह असतात यांची निर्मिती कुठे होत असते आणि हे नक्की येतात कुठून आणि यांची कक्षा ही सारखी बदलत का असते। तर मित्रांनो, 13.8 अरब वर्षापूर्वी या ब्रह्मांडाची निर्मिती झाली होती आणि त्यातून अनंत ग्रह तारे, कृष्ण विवरे, दीर्घिका आणि मोठ्या प्रमाणावरील वैश्विक जाळी ही निर्माण झाली होती आणि ही जाळी एकमेकांशी गुरुत्वाकर्षणाने जोडली गेली। पण काही वेळेला एखादा तारा वयस्कर झाल्यामुळे त्यामध्ये विस्फोट होऊन तो अंकुचन पावतो आणि त्याचं गुरुत्वाकर्षण गमून बसतो आणि त्याभोवती असणाऱ्या ग्रह आणि इतर वस्तुमानांचा एकमेकांशी गुरुत्वाकर्षणाने जोडलेली जाळी तुटते आणि ही जाळी तुटल्यामुळे यामधील असणारे ग्रह, लघुग्रह, उल्कापिंड आणि धूमकेतू सारखे असणारे वस्तुमान हे कुठेही जाऊन आढळतात आणि काही वेळेला गुरु आणि शनी सारखे जे बलाढ्य ग्रह असतात ते त्यांच्या गुरुत्वाकर्षणाने ॲपोफिस सारख्या लघुग्रहांना आपल्याकडे ओढतात आणि हेच मित्रांनो ॲपोफिसच्या बाबतीमध्ये घडलं आहे। तर मित्रांनो, आपल्या सूर्यमालेत पाहायला गेलं तर एक तारा, 8 ग्रह, 5 बटुग्रह, किमान 290 उपग्रह, 13 लाखहून अधिक लघुग्रह आणि हजारो धूमकेतू यांचा समावेश आहे आणि ॲपोफिस सारखे जे ॲस्ट्रॉइड असतात हे मार्स आणि ज्युपिटर सारख्या प्लॅनेटच्या ॲस्ट्रॉइड बेल्टमध्ये फिरत असतात, पण यांची स्थिती तेव्हाच बिघडते जेव्हा हे एकमेकांसोबत धडकतात किंवा एखाद्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाने त्या ग्रहांच्या दिशेने ओढले जातात। तर मित्रांनो, ॲपोफिस या लघुग्रहाचा शोध 2004 मध्ये केला होता आणि ॲपोफिस हा पृथ्वीवर 2029 किंवा 2068 मध्ये आढळू शकतो याची सूचना देखील देण्यात आली होती, पण सध्याच्या ॲडव्हान्स रडार मेजरमेंट आणि अपडेटेड ऑर्बिटल डेटाच्या सहाय्याने ॲपोफिसचे पृथ्वीवर आढळण्याचे प्रमाण फार कमी आहे आणि त्यामुळे आपल्याला काळजी करायची काही गरज नाही। तर मित्रांनो, फायनली मी इतकं सांगू इच्छितो की ह्या विश्वात कायमस्वरूपी अशी कोणतीही गोष्ट राहणार नाही आणि आज ना उद्या ती गोष्ट संपुष्टात येणारच आहे। म्हणून आपल्याला वेळेला महत्त्व दिले पाहिजे, कारण वेळ ही मर्यादित आहे आणि कधी न भरून येणारी साधन संपत्ती आहे।